रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची वर्णी लागणार. आमदार महेंद्र थोरवे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोकण पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीदरम्यान महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करताना दिसले. रायगड जिल्ह्यात स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय मतभेद असल्याचे चित्र असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील ऐक्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. याबाबत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्याबाबत महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे त्यांनी नमूद केले. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी भरत गोगावले यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होईल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी सांगितले. जे काय कोकण विधान परिषदेची निवडणुकीसंदर्भात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असे अलायन्स राज्यामध्ये असल्यामुळे एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. परंतु प्रश्न राहिला रायगडच्या पालकमंत्री पदाचा, तर वरिष्ठ लेवललाच हा विषय ठरलेला आहे की त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुमित्राताई असतील, संजय साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, या तिघांनी एकत्रपणे बसून रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत शेठ यांना द्यायचं अशा संदर्भात चर्चा झालेली आहे. आणि लवकरच आता आजचं निकाल लागल्यानंतर माझ्या मते लवकरात लवकर भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री घोषित केलं जाईल. आणि बघा, गणित संख्याबळ जरी त्या ठिकाणी शिवसेनेचं जास्त असलं तरी ती सेटिंग सीट ही राष्ट्रवादीचीच त्या ठिकाणी होती. आणि त्यामुळे तिन्ही पक्ष राज्यामध्ये सत्तेत एकत्र असल्यामुळे आणि तिन्ही पक्षाची अलायन्स असल्यामुळे त्यामुळे तो निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला घेण्यात आला. शिंदे साहेबांनी आम्हा तिन्ही आमदारांनी आणि कोकणातील सगळ्याच आमदारांना एकत्रपणे येऊन हा विषय आम्हाला समजवण्यात आलेला होता. त्यांनी सांगितलं आम्हाला की अशी अशी परिस्थिती असल्यामुळे तो निर्णय त्या ठिकाणी सिटिंग सीट असल्यामुळे घेण्यात आलेला आहे. आम्हीसुद्धा सगळ्यांनी त्याला पाठिंबा त्या ठिकाणी देण्यात आला. कारण शेवटी वरिष्ठांनी एखादा निर्णय घेतला, तो निर्णय आमच्या कार्यकर्त्यांसाठी, आमच्यासाठी तो अंतिम निर्णय असतो. त्यामुळे वरिष्ठांचा निर्णय हा अंतिम मानून आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला होता. त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल, काही वेळेला माझ्यावर टीकासुद्धा त्या ठिकाणी झाली. परंतु शेवटी वरिष्ठांचा आदेश आहे, त्याचं पालन करणं हे शिवसैनिक म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते केलेलं आहे. त्यामुळे भरत शेठ यांना पालकमंत्रीपद देण्यासंदर्भात सुद्धा संजय साहेबांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरत शेठ यांना पालकमंत्री घोषित करतील यात आम्हाला काही शंका नाही आहे. परंतु ते आता होईलच या 8 दिवसामध्ये अशी आम्हाला अपेक्षा आहे.